नाही, मला तुम्ही जर नीट सांगितलं ना तर मला कळेल मिताला काय झालंय, कुठे आहे ती? हे बघा, आम्ही पहाटे उठलो. काल पौर्णिमाताईंचा फोन आला होता की लग्नाची डेट फिक्स झाली आहे, म्हणून आम्ही ठरवलं की लवकर देवळात जायचं. मी तिच्या खोलीत गेले तिला बघायला, तर ती खोलीत नव्हती होती. पहाटेपासूनच गायब आहे कुठेतरी. मी सगळ्यांना फोन करून झाले, तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन केले, पण कोणालाच काही माहिती नाही. एक मिनिट, तुम्हाला असं का वाटतंय की मिताला मी काही केलं असेल म्हणून? असं तुम्हीच काहीतरी केलंय तिचं. हे बघा भोसले, मी तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगून ठेवते, निक्षून सांगते तुम्हाला मी. तुमच्या आणि त्या सारडांच्या राजकारणात माझ्या मुलीला गोवायचं नाही. कुठलं राजकारण ताई, काय बोलताय तुम्ही? ताई तुम्ही या ना, आपण बसून बोलूया आरामात. बसून बोलूया? या तुझ्या नवऱ्याने जवळजवळ अटक करून नेलं होतं आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये. मी काय गुन्हेगार आहे का? नाही, तुम्ही सिच्युएशन समजून घ्या ना आधी. थांब सुंदर जरा. काय पहिल्यांदा जेव्हा तुम्ही आलात ना ताई, तेव्हा मी ऐकून घेतलं का तर एक दुखावलेली आई आहे, बोलतीये, मी काय बोललो नाही. मला या आधी पण मी सांगितलं ना की सगळ्यात आधी मी पोलीस आहे, तो माझा धर्म आहे, नंतर सामान्य माणूस, सामान्य नागरिक. अरे तेव्हा जे काही मी केलं ना त्याच्या मागे कारण होतं. मला टीप लागली होती की त्या घरामध्ये कुणीतरी गुन्हेगार आहे म्हणून मी ते केलं. आणि का केलं? कारण मला काळजी आहे मिताची. आणि तुमच्या मिताने काय केलं? कोर्टात जाऊन वेगळं स्टेटमेंट दिलं. खरं तर त्याची चौकशी करायची होती ना, म्हणून यांना पोलीस स्टेशनला बोलवलं होतं. तर एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हतं यांच्याकडे. विचारा. भोसले, तुम्ही जरा जास्त बोलताय. मी जास्त बोलतोय? आणि तुम्ही आधी येऊन बोललात ते काय होतं? आत्ता ह्या जे बोलताय ते काय, ते जास्त नाहीये? ऐका ना, सारडा आणि माझ्या राजकारणाबद्दल तुम्ही बोलूच नका, कारण राजकारण धरून बसणाऱ्यातला माणूस मी नाहीच. त्यांना जे काय करायचंय ना ते त्यांना करू देत. पण एकच सांगतो, तुमचा व्यायी जर गुन्हेगार असेल तर त्याला फरफटत नाही पोलीस स्टेशन मध्ये आणलं ना तर माझं आडनाव भोसले नाही. आजपर्यंत प्रत्येक गोष्ट तुमची मी ऐकली. का? कारण नाही आपली माणसं आहे, जाऊ दे, त्यांना कळत नाहीये. आपले ह्या का आल्यात माहिती का? आज कालपर्यंत बऱ्या नाही आला तुम्ही. आज सकाळी या उठल्या, मग त्यांना कळलं की नाही आपली मुलगीच आता नाहीये, मुलगी कुठेतरी गेलीये, म्हणून धावत पळत ह्या आल्या आणि भोसलेला धरणा. कुठे गेली आमची मुलगी, कुठे गेली आमची मुलगी? अरे मला काय माहिती तुमची मुलगी कुठे गेली? तुमची मुलगी कुठे गेली, तुमची मुलगी काय करते, तिचं काय झालं मला नाही माहिती. विचारा, यायला विचारा तुमच्या. माझा काय संबंध? प्रत्येक गोष्ट खेचून माझ्याशी कनेक्ट करायची गरज नाही मॅडम. बस झालं, मला ड्युटीवर जायचंय, तुम्ही येऊ शकता. प्लीज चालते हो तुम्ही. तू थांब जरा, नाही त्या माणसांचं ऐकायला मी काही रिकामा नाहीये. तुम्ही एक काम करा, त्या डिटेल्स मला सगळ्या व्हॉट्सअप करा. पण आपण सगळी कामं करायची, बाकी इथलं कुठे काय मला रजिस्टर नको, सही नाही करायची. नाही काय का प्रॉब्लेम काय ना, सतत सगळ्यांना असं वाटतं की पोलीस हे लोकांसाठी काय करत नाही. पोलीसच मुर्गाचं होत आहे ना. काय झालंय सर? काय झालं नाही तेच झालंय. मग लोकांना असं वाटतंय ना की मी जातो लोकांच्या शुभकार्यामध्ये, मी खोडा घालतो, मी तिथं राडे करतो, माझी इच्छा असते ती शुभकार्य होऊ नये. सगळं लोकांना असं वाटतं, मलाच वाटतं. तू एक काम करतो, ते देवरुख पोलिसांची कोऑर्डिनेट कर. काय करू? आणि सांगितलंच नाही ना मी. इथं सर्व ते सकाळपासून गायब आहे. देवरुख पोलिसांना फोन कर, ते काय म्हणतात मला कळव. इच अँड एव्हरीथिंग मला पाहिजे. तिथले सीसीटीव्ही वगैरे सगळे चेक करायचं. चल कामाला लागतो. अमर पांचाळ आलाय, त्याला म्हणा चहाच्या टपरी जवळ थांब. ठीक आहे सर. लवलीन, बाहेर जाताना मिठाईचा बॉक्स घ्यायचा आहे ना आपल्याला. मी विसरले तर तू लक्षात ठेव. आणि चल अगं, आटप लवकर, देवळात जायचंय आपल्याला. अगं चल ना, आटप की. अशी का बसलीयस अजून? देवळात जायचं नाहीये का? विसरलीस की काय? शगून घेऊन जायचंय. लवलीन, काय झालं? बरं वाटत नाहीये का? लवलीन बेटा, काय झालंय? कोणी काही बोललंय का? काय झालं? माम, तिच्या येण्यामुळे मला काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना? अगं, असं का बोलतेस तू? लवलीन, तू या घरची मोठी सून आहेस. तिच्या येण्यामुळे तुला का प्रॉब्लेम होईल? मा, तिच्याबद्दल नाही बोलत आहे, गौरव बद्दल बोलतेय. गौरव बद्दल काय म्हणायचंय तुला? मा, त्या दिवशी अमित आणि
मी त्या पावसात भिजून आले होते तेव्हा मी गौरवला पाहिलं तिच्याकडे बघताना. मा मी माझ्या नवऱ्याला चांगलं ओळखते. आजकाल त्याच्या नजरेतनं मला दिसतं. मा प्लीज तिच्या येण्यामुळे आपल्या घरात मला काही प्रॉब्लेम नाही ना होणार. नाही 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 नाही, काहीही होणार नाहीये. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मी आहे तुझ्यासोबत. काहीही होणार नाही. मी काही होऊच देणार नाही. साहेब मी माझी फॅमिली हरियाणाला असते आणि मी इथलाच आहे साहेब. माझे आई बाबा आलेले मुंबईत काम करायला, तेव्हापासून मी साहेब इथेच राहतो. आणि माझी बायको पण मराठीच आहे साहेब आणि मी पण मराठीच आहे साहेब. आणि माझ्या बायकोच्या भावानी सांगितलं होतं डॉक्टर डांगरकडे जा म्हणून, आणि त्याला पण कुण्या दुसऱ्यांनीच पाठवलं होतं. डॉक्टर डांगर व्यतिरिक्त अजून कोणी माहिती आहे का? डॉक्टर भगवते नावाचं कोण होतं वाटतं तिथे, म्हणजे पांढरा कोट घालून तर फिरायचा. बाकी मला काय माहिती नाही. आणि त्यांनीच मला लास्ट टाइम इंजेक्शन दिलं होतं तेव्हा मी ऑपरेशन झाल्यानंतरच उठलो. त्याचा नंबर आहे? नंबर तर नाही साहेब, पण ते सगळेजण त्याला डॉक्टर भगवते म्हणून बोलायचे. ठीक आहे, जा तू, कळवतो मी तुला. हो साहेब, ते किडनीचं बघा ना तेवढं. किडनी म्हणजे का पाकिट आहे का रे मारलेलं? किडनी आहे ना. आता तुला किती वेळा सांगितलं तुझी किडनी गेली, एका किडनीवर तू जगतोयस की नाही? तुला न्याय मिळवून देण्याचं काम आमचं आहे, आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो. हा, जा, आठवलं तर सांग. हा सर. अरे दे ना बाबाच्या. सर स्टेशनमध्ये येतं जरा, अर्जंट आहे. काय झालंय? मीता सरवदेबद्दल कळलंय. एक CCTV फुटेज मिळालं. गौरव, तुम्ही गेला नाहीत मंदिरात? मला वाटलं निघाला तुम्ही. नाही निघालोच होतो, पण जरा महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना मा. काय झालं मा? असं का बघतेस? कसं आहे ना, आता मीता येणार आहे आपल्या घरात. ती या घरची सून म्हणून येणार आहे, अमितची बायको म्हणून. हो. म्हणजे मीता तुझी वहिनी आहे, बरोबर ना? हो, मग मला माहिती आहे मा. ते नाही, माहिती आहेच रे, माहिती आहेच. पण हे विसरायचं नाही बेटा. 20 तारखेपासून मीता आपल्या घरात येणार आहे, या घरची सून म्हणून आणि तुझी वहिनी म्हणून. ताबा ठेवायचा. मा असं का बोलतेस? नाही, ऐकून घे. आजपर्यंत मी तुला कधी कुठल्या गोष्टीसाठी अडवलंय का? नाही की नाही? नेहमी तुझीच बाजू घेतली आहे, पण इथे ताबा ठेवायचा. ठेवशील ना? मा तू मला एवढा वाईट माणूस समजतेस? नाही रे बेटा. पण मी आई आहे ना, मला काळजी आहे रे, सगळ्यांचीच काळजी आहे. म्हणून माझं ऐकायचं, ताबा ठेवायचा, विसरायचं नाही. मीता तुझी वहिनी आहे. मॅम, सगळीजण वाट बघतायत. आलेच. विसरायचं नाही. हो. सर हे बस, मीता सर्वोदय जिथे राहतात त्या गल्लीच्या बाहेरच एक शाळा आहे, तिथलं CCTV फुटेज मीता स्पष्ट दिसते. हे बघा. पण या फुटेज मधनं सर एक कळतंय की तिला फोर्सफुली कोणी नेलेलं नाहीये. गाडी आलीये, ती गाडीत बसली आणि गाडी निघून गेली. यावरनं सर हे कळतंय की ती स्वतःहून गेली आहे, तिला कोणीही नेलेलं नाहीये. असं नाही का वाटत? किंवा जवळच्या माणसाने फोर्सफुली तिला नेलंय. आजूबाजूचं कुठलं काही फुटेज नाही? नाही सर, एकच आहे सर. पण पहाटे 4:55 ही मीता सर्वदे गल्लीच्या बाहेरच्या स्पॉटवर काय करत होती? गाडीचा नंबर आहे ना? हो सर, गाडीचा नंबर आहे. शोधा. लगेच करतो सर. हो. झाली का सगळी तयारी? लवलीन, चल लवकर, उशीर होतोय.
अरे नमस्कार. तुम्ही कधी मुंबईला आलात? मला माहित नव्हतं तुम्ही येणार आहात. अहो पण बरं झालं आलात तुम्ही. अगदी योग्य वेळी आलात आणि अगदी छान दिवशी आलात. अहो देवळात जायचंय आता. तारीख ठरली ना लग्नाची. गुरुजींना भेटायला हवं, देवाला शगुन व्हायचंय. चला आता आपण सगळं एकत्रच करूया. दुपारी अंजारिया मॅडम सुद्धा येणार आहे. अहो साधं लग्न करायचं असलं तरी लग्न आहे ना, 10 गोष्टी कराव्याच लागतात नाही का? बरं तुम्ही उतरला कुठे आहात? डिंटल यांच्यासाठी स्वीट बुक करा हा, आणि यांचं सामान सुद्धा स्वीटवर हलवायला सांगा. हा. अहो मग चहा नाश्ता काहीच झालं नसेल तुमचं. आशा नाही ऐका ना, आम्हाला नकोय आता काही. अहो असं काय करता? प्रवास करून आलात ना तुम्ही. बरं आमच्या सुनबाईला का नाही आणलं तुम्ही? अच्छा खरेदी करत असेल ना तिकडे जोरदार. काय चाललंय काय? काय हो, काय झालंय काय? वहिनी म्हणजे मीता घरात नाहीये हो सकाळपासून. नाहीये म्हणजे? मग गेली तरी कुठे? काहीच माहिती नाही आम्हाला. सगळीकडे चौकशी केली पण नाही माहिती ती कुठे आहे. बरं तुम्ही मैत्रिणींकडे वगैरे विचारलात का? सगळीकडे चौकशी केली हो पण कळतच नाहीये ती कुठे गेली, कुणालाच माहिती नाहीये. आणि काही न सांगता निघून गेली हो ही मुलगी. कुठे शोधू आता मी ती? अमितराव कुठे माहितीये का? मीता आणि त्यांचं काही बोलणं झालंय का? अमित कुठे आहे चाचाजी? अमित सकाळीच मीटिंगला गेलेत आणि त्याच्यानंतर ते नवीन प्लांटला जाणार होते. फोन लाव जरा. हा. आपल्या द्वारा डायल केलेला नंबर नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. नॉट रिचेबल येतोय. अरे पण कोणाबरोबर गेलाय, कुठे गेलाय, काय माहिती आहे का तुला? असं मोगम उत्तर नको ना देऊ. अहो मग यांना तरी फोन लावा. हा हा लावूया. तुम्ही पॅनिक होणार. बघूया आपण. त्या निलेश सुखात्मेचे सगळे डिटेल्स काढले. ती गाडी त्याच्याच नावावर रजिस्टर आहे आणि तो मुंबईचा ऍड्रेस आहे. आणि सर सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट कुठली माहिती? सारडा कन्स्ट्रक्शन मध्ये हा निलेश सुखात्मे काम करतो. म्हणजे मग या सारडा कन्स्ट्रक्शनच्या एम्प्लॉईच्या गाडीतून मीता गेली, किंवा सारडा कन्स्ट्रक्शनच्या एम्प्लॉईच्याच गाडीतून ती किडनॅप झाली आहे. सारडा. कमिशनर साहेबांच्या पर्सनल नंबरला ट्राय करा आणि त्यांना सांगा 5 मिनिटं काढून माझ्याशी बोलायला. जी सर. या. सरोदे साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी कमिशनर साहेबांशी बोलतोय आता आणि मीता बेटा जिथं कुठे असतील ते शोधून काढतील. अजिबात काळजी करू नका तुम्ही. आमच्यामुळे तुम्हाला एवढा त्रास होतोय, खरंच माफ करावं. सरोदे साहेब तुम्ही माफी नका मागू. मीता बेटा आमच्या कुटुंबाचा भाग आहेत आता. त्यांच्यामुळे आमचा विकी परत आलाय. हे सगळं जे आम्ही करतोय ते आमच्याच घरच्या मुलीसाठी करतोय. माफी नका मागू. मला फक्त एक प्रश्न विचारायचा होता. असं काही आहे की जे तुम्ही आम्हाला सांगितलेलं नाही किंवा लपवून ठेवलंय? हो नाही हो, असं खरंच काही नाही. मी तुम्हाला थोडं स्पष्ट विचारतोय. म्हणजे आधी कोणी मीता बेटांच्या आयुष्यात, म्हणजे अमित भेटायच्या आधी एखादा मुलगा वगैरे? हो नाही, असं काही नाही. मला सगळं माहिती आहे. सरोदे साहेब काय असतं, आपल्या मुलांच्या आयुष्यात काय चाललंय हे सगळंच आपल्याला माहिती असतं असं नाही ना, म्हणून. मी खरंच सांगतो, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. लहानपणापासून आम्ही मीताला खूप शिस्तीत वाढवलं. मीता कुठे जाते, कोणाला भेटते, सर्व काही माहिती. आणि मीता कधीच कुठल्या मुलाला एकटी भेटली नाही हो. मीताच्या आयुष्यामध्ये फक्त अमित होते आणि ती अमित रावांवर खरोखर मनापासून प्रेम करते हो. अहो मीता तर या घराची सुनाळीचे स्वप्न बघायला लागलेली आणि मीताच्या आयुष्यात अमित शिवाय दुसरं कोणी आहे असं शक्य सुद्धा नाही. एक क्षणभर सुद्धा शक्य नाही. मला मान्य आहे सगळं. सॉरी मी तुम्हाला हे विचारलं, कारण काय आता कमिशनर साहेब इन्व्हॉल्व होतील ना. आता ही सगळी चौकशी ते सुद्धा करतील, म्हणून म्हटलं एकदा विचारून खात्री करावी. अहो काल रात्रीपर्यंत सगळं काही ठीक चाललं होतं, पण आज अचानक सकाळी हे काय झालं? तुम्ही काळजी नका करू. आपण तिला शोधून काढू. या आपण आत बसूया. जगन, मी खरं सांगू का तुम्हाला पौर्णिमाताई, मी मीताच्या बाबतीत खात्री देते हो तुम्हाला. मी खूप शिस्तीत वाढवलंय हो माझ्या मुलीला. ती कुठे जाते, कुणाबरोबर असते हे सगळं मला माहिती असायचं. खूप टेन्शन आलंय. ती
ती ठीक असेल ना? काही झालं तर नसेल ना तिला? नाही हो, नका काळजी करू. इन्स्पेक्टर भोसले, तुमची हिंमत कशी झाली या घरात पुन्हा यायची? डिंटल, आधी या माणसाला बाहेर काढ. माझ्या डोळ्यासमोर नको, पनवती या माणूस. चाचाजी चाचाजी नाही, मी ऍक्च्युली तुमच्याशी बोलायला म्हणूनच इथे आलो. आणि किती छान, सर्व ते फॅमिली पण इथे. भोसले साहेब, तुम्ही इथे म्हणजे काय कारण काय? ऑन ड्युटी आहात? क्या बात आहे. आज फरक असतो साहेब सामान्य माणसातला आणि मोठ्या माणसातला. बघितलं, पटकन ओळखलं त्यांनी. भोसले आज ऑन ड्युटी आहेत, पण आज ते वर्दीत आलेले नाही, ते आज सिव्हिल मध्ये आलेत. म्हणजेच भोसले माणूस म्हणून आपल्याशी बोलायला आले. क्या बात आहे. मीताबद्दल जरा इन्फॉर्मेशन माझ्या हाती लागली आहे, त्यामुळे विकी तू घाबरायची गरज नाही. तिच्याबद्दल बोलायला आलोय मी. मीताबद्दल काय समजलं तुम्हाला? देवरुख पोलिसांची कॉन्टॅक्ट झाला माझा. त्यांनी सांगितलं आम्ही जेवढं तुम्हाला लागेल तेवढं कॉपरेशन देऊ, काळजी करू नका, मीता लवकरच सापडेल. पण मीताबद्दल काहीतरी माहिती आहे म्हणाला होतात ना, ती काय आहे? तुमचं देवरुखला घर आहे, ती एक गल्ली आहे, त्या गल्लीच्या शेवटी एक शाळा आहे, बरोबर? पहाटे 4:55 त्या शाळेच्या इथे एक गाडी आली. त्या गाडीमध्ये तुमची मीता बसली आणि गाडी निघून गेली. ती गाडी कोणाची होती माहितीये? निलेश सुखात्मे. हा, आपला साईट मॅनेजर आहे. तुमच्या साईट मॅनेजर आहे. सारडांची जी कन्स्ट्रक्शन विंग आहे ना, त्यातला एम्प्लॉई. नाही भोसले साहेब, एवढी सगळी इन्फॉर्मेशन घेऊन आले तर तो आपला एम्प्लॉई असेलच. पण साहेब, त्याचं इथे काय? गाडी त्याची होती ना. तो ज्या गाडीमधून मीताला नेलं ना, ती गाडी तुमच्या एम्प्लॉईची होती. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मीता स्वतःहून निघून गेली? नाही नाही, असं माझं म्हणणं अजिबात नाहीये. कारण मी काही कन्क्लूड करू शकत नाही ना. इन्फॉर्मेशन जेवढी मी तेवढंच बोलणार. पण मग त्या मीताचा आणि त्या साईट मॅनेजरचा काय संबंध आहे? करेक्ट साहेब, त्या मीताचा आणि साईट मॅनेजरचा काय संबंध आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता ना साहेब. कारण ज्या एम्प्लॉईच्या गाडीतून मीता गेली तो एम्प्लॉई तुमच्या कंपनीचा होता. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर कळतंय ना. म्हणजे परत एकदा संशयाची सुई तुमच्या फॅमिलीवर येते. एक मिनिट, काय बोलताय तुम्ही? हे संशय घेताय का आमच्यावर? आरोप करताय आमच्यावर? अजून केला नाही आहे, सिद्ध झाला तर तोही करेन. बेटा, जे एम्प्लॉई जर तुमच्या कंपनीचा साहेब तर प्रश्न तुम्हालाच विचारणार. तो दुसऱ्या कंपनीचा असता तर प्रश्न दुसऱ्यांना विचारले असते ना मी. अहो, पण एकदा ड्युटी संपल्याच्या नंतर आमचे एम्प्लॉई कुठे जातात, काय करतात, हे आम्हाला ठाऊक असणं कसं शक्य आहे? चाचाजी, भोसले साहेब, तुम्ही आता जे काही सगळे सांगितलं ते थोडं कॉम्प्लिकेटेड होतं, पण माझ्या लक्षात आलं ते. म्हणजे तुम्ही आता युनिफॉर्ममध्ये नाही आहात, पण ऑफकोर्स तुम्ही पोलीस तर आहातच. आणि आता तुम्ही ऑन ड्युटी नाही आहात, पण आमचे हितचिंतक सुद्धा नाही आहात. एक ओळखीचे आहात म्हणून एक इन्फॉर्मेशन द्यायला तुम्ही आलात. असंच काहीतरी तुमची इन्फॉर्मेशन मला मिळाली साहेब. म्हणजे आम्हाला कळलं की ते आमच्या एम्प्लॉईची कार तिकडे मिळाली वगैरे. तर आता तुम्ही साहेब जे आम्हाला प्रश्न विचारताय, तर माझं म्हणणं आहे की आता फार तसदी तुम्ही घेऊ नका. ऑलरेडी तुम्हाला खूप त्रास झालाय आमच्यामुळे. आता याचं जे एक्सप्लेनेशन द्यायचं आहे ना, ते मी डायरेक्ट कमिशनर साहेबांना देतो, चालेल ना? आणि मला वाटतं आज तुम्ही वॉरंट वगैरे पण आणलेलं नाहीये. तुम्ही आता त्रास नका करून घेऊ. तुम्ही डेंटल सर, कमिशनर साहेबांचा फोन झाला?
हो साहेब, त्यांच्याशी कॉलवर बोलणं झालंय. ते बोलले तुम्हाला कॉल करतो म्हणून. मग पुन्हा एकदा त्यांना फोन करा ना. काय मला 5 मिनिटं हवी आहेत त्यांची, जरा महत्वाचं आहे. यांना सारखा त्रास नको.